हडपसरमध्ये बाबासाहेबांच्या 135व्या जयंतीनिमित्त भव्य सत्कार, महिलांसह कार्यकर्त्यांचा सन्मान। हडपसर येथील हांडेवाडी रोड परिसरात भारतरत्न डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त भव्य सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाचे उद्घाटन सुफियान इनामदार यांच्या हस्ते करण्यात आले। तर प्रमुख पाहुण्यांमध्ये प्रणय राजे भोसले, रमजान शेख आणि प्राध्यापक विद्याताई होडे यांचा समावेश होता। आणि यावेळी डॉक्टर भीमराव आंबेडकर, गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, अण्णाभाऊ साठे आणि APJ अब्दुल कलाम यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या कार्यक्रमात कष्टकरी महिलांना साड्यांचं वाटप करण्यात आलं, मान्यवरांचा पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला, तसेच उपस्थितांना सरबत वाटप करण्यात आलं। प्राध्यापक विद्याताई होडे यांनी समाज प्रबोधनावर मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं नागरिक आणि महिलांची उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे नियोजन सुफियान इनामदार मित्र परिवार यांच्या वतीनं करण्यात आले। व्हॉइस ऑफ महाराष्ट्र न्यूज चॅनेलसाठी ब्युरो चीफ व्हॉइस ऑफ महाराष्ट्र न्यूज चॅनेलसाठी ब्युरो चीफ मुन्ना मुजावर यांचा रिपोर्ट। आजच्या या कार्यक्रमाचा काय उद्देश होता, काय कार्यक्रम घेतले, काय सांगा? 135व्या जयंतीनिमित्त बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त आपण इथं विविध कार्यक्रमाचा उपक्रम घेतला होता। त्या ठिकाणी सरबत वाटप असेल, साडी वाटप असेल, गरजू होतकरू गरीब महिलांसाठी साडी वाटप कार्यक्रम आपण घेतला। काही विचारांचं देवाणघेवाण या ठिकाणी झाले, वक्ते आले होते, या ठिकाणी ताई आले होते। आपण एक चांगलं समाज घडवण्याचं काम या ठिकाणी करत आहोत। बाबासाहेबांच्या 135व्या जयंतीनिमित्त मी त्यांचा एकच मंत्र आठवतो व सांगतो, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आपण साजरी करत आहोत। त्याचा उद्देश असा आहे की जो कष्टकरी शोषित वर्ग आहे त्या लोकांचा सन्मानसुद्धा आपण या ठिकाणी केलेला आहे। त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीनं शोषितांचा सन्मान करून त्यांचं जीवन उंचवण्याचा प्रयत्न केला, तोच उद्देश मनात ठेवून आम्ही ह्या महिलांना साडी वाटप असेल, विविध पुस्तकाचं वाटपसुद्धा आपण या ठिकाणी केलेलं आहे। कारण पुस्तकाशिवाय क्रांती नाही हा डोक्यात विचार घेऊन त्याचबरोबर हजारो लोकांना आम्ही शरबतसुद्धा वाटप ह्या हांडेवाडी रोड परिसरामध्ये आंबेडकर जयंतीच्या दिवसातून केलेलं आहे। त्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणामध्ये महिला लाभलेल्या आहेत। आजूबाजूच्या सोसायटीमधील सर्व संचालक मंडळ असेल, सर्व सभासद असतील, मोठ्या प्रमाणामध्ये आले आणि हा कार्यक्रम यशस्वी केला। त्याबद्दल त्यांचा मी खूप खूप धन्यवाद, आभार मानतो। त्या ठिकाणी आम्ही प्रबोधन केलेलं आहे। नुसतंच आम्ही जयंती डोक्यावरती घेऊन साजरी केली नाही, तर प्रबोधनाच्या माध्यमातून, पुस्तकाच्या माध्यमातून, सेवेच्या माध्यमातून हा आम्ही जयंती या ठिकाणी साजरी केली आहे। आणि आमचे नेते सन्माननीय माजी नगरसेवक फारुखभाई इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा सर्व कार्यक्रम केलेला आहे। इथून पुढं भविष्यामध्ये सर्व महामानवांची जयंती असतील, ते शाहू फुले आंबेडकर असतील, त्यांच्या विचाराचा वारसा जगण्याचं काम आम्ही या ठिकाणी नक्कीच करू। त्याबद्दल सर्व आलेल्या श्रोत्यांचं आणि शिवप्रेमींचं, संविधानप्रेमींचं, सर्व भारतीयांचं मी त्या समितीच्या वतीनं, फारुखभाई इनामदार समितीच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो, धन्यवाद करतो, आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद। द्याल तुम्ही आज या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती तुमची होती, काय सांगाल? आज या ठिकाणी सुफियानभाई इनामदार आणि रमजानभाई शेख असतील, तसेच विजयजी यादव असतील, त्यांचा सर्व मित्र परिवार या ठिकाणी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती साजरी केलेली आहे। आपण पाहतो की महामानवांना आजच्या काळामध्ये डोक्यावर घेऊन नाचलं जातं, पण या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांना डोक्यावर घेऊन न नाचता त्यांचे विचार डोक्यात येण्याच्या दृष्टिकोनातून कष्टकरी कामगार वर्ग असतील, त्यांची मुलं असतील, यांच्यामध्ये एक समाज प्रबोधन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खऱ्या अर्थाने अपेक्षित असणारं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जो विचार होता तो रुजवण्याचं काम खऱ्या अर्थाने विचाराची जयंती या ठिकाणी या मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आलेली आहे। आणि ही विचाराची जयंती मला या ठिकाणी पाहण्यात आली। ही जयंती पुढील काळातही त्यांनी करावी आणि सगळ्यांनीच हा आदर्श घ्यावा यांचा, की विचार हे डोक्यात घेतले पाहिजेत। त्यामुळं ही एक चांगला संदेश त्यांनी या जयंतीच्या निमित्ताने दिलेला आहे।